नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 टेट परीक्षा 3 आणि टेट परीक्षा 3 दिलेल्या सर्वच्या सर्व बांधवांसाठी भगिनींसाठी खूप महत्त्वाचा अपडेट म्हणजेच महाराष्ट्रातील विविध जिल्हा परिषदेच्या जागा अपलोड झाल्याची माहिती आपल्याला मिळत आहे. त्या ठिकाणी आपण जर विचार केला तर जवळपास 20+ जिल्हा परिषदेच्या जागा अपलोड झालेल्या आहेत. ज्या जिल्हा परिषदेच्या जागा बाकी आहेत त्यासुद्धा लवकरात लवकर अपलोड होतील. आता आपण पाहूया की कोणत्या जिल्हा परिषदेच्या जागा किती अपलोड झालेल्या आहेत. एकंदरीत आत्तापर्यंत जर आपण विचार केला तर जवळपास 8,500+ जागा या पवित्र पोर्टलला अपलोड फक्त जिल्हा परिषदेच्या झाल्याचं पाहायला मिळतं आहे. त्यामुळे तुम्हाला मी आत्ताच सांगतो की जिल्हा परिषदेचे एवढ्या मोठ्या प्रमाणावरची जागा आत्ताही अपलोड आहे, त्यामुळं नक्कीच हे मेरिट कमी येईल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजेच या सर्व जागा विदाऊट इंटरव्ह्यूला भरल्या जातात. एकदा की तो कॅन्डिडेट जॉईन झाला की उरलेल्या कॅन्डिडेटला त्या ठिकाणी इतर जागांवरती हक्क असणार आहे. मेरिट हे विदाऊट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू दोघांचंही कमी राहील. आता आपण जागा पाहून घेऊया. ज्या जिल्ह्याच्या जागा तुम्हाला या ठिकाणी दिसणार नाहीत त्या जिल्ह्याच्या जागा मी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये पिन करेल. जशी जशी मला माहिती मिळेल तुम्ही नक्की कमेंट बॉक्स चेक करा किंवा आपल्या टेलिग्राम ग्रुपला तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिली आहे त्यांनी जॉईन करून घ्या. तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अहिल्यानगर जिल्ह्याच्या जवळपास 226 जागा पवित्र पोर्टलला अपलोड झाल्याची माहिती मिळत आहे. गोंदिया जिल्ह्याचा विचार केला तर 598 जागा पवित्र पोर्टलला अपलोड आहेत. भंडारा जिल्हा विचार जर केला तर 514 जागा JDPच्या अपलोड झालेल्या आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या जवळपास 500+ जागा या जिल्हा परिषदेच्या अपलोड झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कोल्हापूरच्या देखील जवळपास 607 जागा पवित्र पोर्टलला अपलोड झाल्याचं पाहायला मिळतं आहे. नाशिक जिल्ह्याच्या जवळपास 720 जागा या पवित्र पोर्टलला अपलोड झालेल्या आहेत. वर्धा जिल्ह्याच्या आपण जर पाहिलं तर 201 जागा त्या ठिकाणी अपलोड झाल्याचं पाहायला मिळतं. चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वाधिक या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 600+ जागा खरं तर त्या आहे. आणि त्याच्यासोबत जर पाहिलं तर पुढेचा जिल्हा आहे सातारा, 357 जागा आहेत. जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर 200+ जागा आहेत. सांगली जिल्ह्याचा विचार केला तर 400+ जागा आहेत. यवतमाळच्या 695 जागा अपलोड झाल्याचं पाहायला मिळते. अमरावतीच्या 535 जागा अपलोड झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. नागपूरचा विचार जर केला तर 456 जागा अपलोड झालेल्या आहेत. आणि सर्वाधिक जे मगाशी मी चंद्रपूरला म्हणायचा प्रयत्न केला होता की सर्वाधिक जागा, पण सर्वाधिक जागा या गडचिरोली जिल्ह्याच्या अपलोड झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. 900 जागा जवळपास गडचिरोलीच्या अपलोड झालेल्या आहेत. रायगडच्या देखील 460+ जागा अपलोड झालेल्या आहेत. पुणे जिल्ह्याच्या जवळपास 593 जागा पवित्र पोर्टलला अपलोड झाल्याचं पाहायला मिळतं आहे. हिंगोली जिल्ह्याच्या जवळपास 67 जागा या अपलोड झालेल्या आहेत. आता उरलेले जे काही ठराविक जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांच्या जागा देखील मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी अपलोड करतो आहे, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी किंवा कमेंट बॉक्समध्ये मी ते सेव्ह करतो, जेणेकरून तुम्हाला कळेल की त्या जागा किती आहेत किंवा त्यांचा अपडेट मिळाल्यावरती त्यासुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. आणि प्रत्येक जिल्ह्याच्या जागा या वर्गानुसार देखील आपल्या चॅनेलवरती अपलोड करण्याचा मी प्रयत्न करेल. जशी जशी जाहिरात आपल्याला मिळेल तशी तशी आपल्या चॅनेलवरती ती अपलोड होईल. तर सर्वांचं काम या भरतीमधून व्हावं एवढीच माफक अपेक्षा जशी तुमची आहे तशी माझीही आहे. सर्वांचं काम या भरतीमधून व्हावं यासाठी सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.